लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कसाबखेडा येथील वस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे तेथील नागरिकांना आता स्वखर्चातून रस्ता तयार करावा लागत आहे। खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा हे गाव लोकसंख्येने मोठे असले तरी लोकप्रतिनिधींनी या गावाकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलंय। येथील नागरिकांची प्रमुख समस्या म्हणजे रस्ता। शेळके वस्ती ते म्हसोबा वस्ती या रस्त्यासाठी येथील नागरिकांनी आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही येथील रस्त्याची समस्या सुटली नाही। आतापर्यंत या नागरिकांनी ग्रामपंचायत, ग्रामसभेत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि आमदार यांना 10 ते 15 वर्षांपासून समस्या मांडत आले, परंतु या नागरिकांना फक्त आश्वासनच मिळत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। 10 ते 15 वर्षापासून आम्ही किंवा आमचे वडिलोपार्जित सगळे जिस्ता या रस्त्यासाठी आतापर्यंत झाले 15 वर्ष झाले। 15 वर्षापासून काही काम झालेलं नाही। आम्ही आता शेतकरी मिळून 5-6 वर्षापासून एक टप्पे 200-500 मीटरचे असे टप्पे करत आहोत। इथून इतक्या दिवसापासून कोणतीही समस्या लीडरनं कोणत्याही पक्षानं आतापर्यंत मानून घेतलेली नाही। 15 वर्षापासून शिवसेना पक्ष असताना त्यांच्याकडे गेलो, आमदार असताना त्यांना काम केलं नाही। त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आमच्या गावाचेच होते मनसेचे, त्यांना पण आतापर्यंत जो पाहिजे तो रिस्पॉन्स मिळाला नाही। जे शेतकऱ्यांनी जमा केली आता इथून पुढं ते काम चालू आहे आमचं। तहसीलला गेलेलो होतो, ग्रामपंचायतचे ठराव झालेले 3 झालेले 3 वेळेस, पण त्यांचाही असा काही जो म्हणावं तो रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला नाही आहे। बरेच अधिकाऱ्याकडे गेलो, आमदाराकडे गेलो, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्याकडे गेलो। यांनी पण सांगितलं का आम्ही निवडून आल्यावर आम्ही करून देऊ, रस्ता करून देऊ, असं करू तसं करू। आता इथे पावसाळा आल्याच्या नंतर इथं लोकांची म्हणजे लहान मुलं शाळेत जातात तर त्यांचे खूप हाल होतात। आता हे हाल पाहता अशी 15 वर्ष निघून गेले तरी पण ते कोणी येत नाही। तर आम्ही निर्णय घेतला की बाबा यावेळेस आम्ही स्वतः वर्गणी तयार करून आम्ही रस्त्याचं काम चालू केलं। तकलीफ है, हमारे बच्चे मदरसे में जाते हैं, उनको बहुत तकलीफ है। हम रास्ते के वास्ते गंज बार बार बोलते हैं मगर कोई नहीं आके देखता या। दवाखान्याची डिलिव्हरची पेशंट असली तर आमच्या गाड्या काही जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्याची गरज आहे। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि आमदार यांना 10 ते 15 वर्षांपासून समस्या मांडत आले, परंतु या नागरिकांना फक्त आश्वासनच मिळत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी निश्चय करून आता स्वखर्चातून 2 किलोमीटरचा रस्ता अंदाजे 4 ते 5 लाख रुपये खर्च करून तयार करण्याचे ठरविलंय। प्रत्येकी कुटुंब 3 ते 4 हजार रुपये गोळा करून हा रस्ता बनवितायत। याकडे लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने लक्ष घालावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे।